रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावदासा, तुमच्या नगरीचा मान आहे भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा, उठा की जी मायबाप कशी लागली झोप. हुजूर जावोनिया एवढी चुकवाजी खेप. अजून थोडं उंच आहे. तुमच्या नगरीची नाही नांदणूक बरी, तुमच्या सेजेला दोन लोभिष्ट नारी. त्यांच्या योगी दुःखी नगरात भारी. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. हुजूर जावोनिया एवढी चुकवाजी खेप. बेस कमी करा. हिंडता देशांतरी 84 जग, अजूनी सापडला नाही नीट सुमार्ग. कोणते हित केले बापा आता तरी सांग. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. हुजूर जावोनिया एवढी चुकवाजी खेप. जुन्या ठेवण्याचा पुर्जा तुम्ही काढा, तेने आधारे बोले न मी घडघडा. एका जनार्दनी धरा बळकट मेढा. चाकर हुजुराचा घेईन अवघा झाडा. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. हुजूर जावोनिया एवढी चुकवाजी खेप. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदभम. जघननिहित पानिम मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम. सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. आद्यत्रय जननी देवाचिया. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावदासा. तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. हुजूर जावोनिया एवढी चुकवाजी खेप. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडा बेस कमी करा. व्याख्यानाला बेस चालत नाही. थोडा विको द्या किंचित. कूलर बंद करा. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संत श्रेष्ठ श्री चोखोवाराय तथा महिला प्रतिनिधी संत
ह्याला आवाज दे काळच्याला. मुक्ताई माता यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला हा 37व्या वर्षातला नामसप्ताह आणि त्यामध्ये 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व देणगीदाराच्या सेवेकऱ्याच्या वतीनं आमचे परमस्नेही परमसखे आदरणीय बाळकृष्ण महाराज करपे यांनी माझ्याकडे ही सेवा सुपूर्द केलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथा अवकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल त्याकरता अभंग निवडलेला आहे पैठणचे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा हा जागल्या नावाच्या प्रकरणातला अभंग आहे. जागल्या नावाच्या प्रकरणातला अभंग आहे आणि या जागल्याच्या माध्यमातून समाजाला जागृती देण्याचं काम करतात. कारण का जागृती देतात त्याचं कारण आहे की माणूस नावाचा प्राणी अत्यंत अज्ञानाच्या आत्मज्ञानाच्या झोपेमध्ये झोपलेला आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही जागे आहोत. जागे नाहीत आपण महाराज, झोपलेले आहोत. तुम्हाला झेपलं तर घ्या, नाही तर घेऊ नका. पण मी कीर्तन करतोय तेही झोपेमध्ये करतोय आणि तुम्ही कीर्तन ऐकतात तेही झोपेत कीर्तन ऐकतात. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय स्वप्नीचे चेले जाईल रया, देव म्हणे पाहता पाहिले, देव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. बारकाव्यानं जर पाहिलं तर हो, ही जागृती नाही महाराज. कारण आपण ते बी स्वप्नामध्ये आहोत आणि आपल्याला दीर्घकालाचं स्वप्न पडत आहे. म्हणून श्रुतीनं सुद्धा सांगितलं यथा प्रपंचो माया विजुम्यतः, स्वप्नवत प्रपंचो माया विजुम्यतः. म्हणजे श्रुती शास्त्र पुराण सगळे सांगतात आम्ही गाढ निद्रेत झोपलेलो आहोत. म्हणून तर आमच्यासाठी काकडा का करावा लागला, भोपाळी का म्हणावी लागली. हो हो, उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. किंवा उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा. जागे नाहीत महाराज, झोपलेले आहेत. आणि काही काही माणसं झोपेचं सोंग घेऊन पडलेले आहेत. कारण झोपलेल्या माणसाला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन पडलेल्याला जाग करता येत नाही महाराज. आणि तुम्हाला त्यातली गोष्ट सांगतो की
शक्यतो परमार्थ करणारी माणसं हो झोपलेली नाही, झोपेचं सोंग घेऊन पडलेले. म्हणून त्यांना जाग करणं फार अवघड गोष्ट आहे. मी आपल्याला चिंतनीय बाब सांगतो. 4 चाकाच्या गाडीवरती बसलेला माणूस जागा पाहिजे का झोपलेला पाहिजे? जागा पाहिजे. 4 व्हीलर गाडीच्या स्टेरिंग वरती बसलेला माणूस जागा पाहिजे. तो जर थोडासा त्यांनी डुकली खाल्ली नाश्त्यापुरती तर पाठीमागच्याला पोटभर खावा लागल. म्हणून गाडीतले सगळे लोक झोपले तरी हरकत नाही, पण ड्रायव्हर जागा पाहिजे. त्यांनी झोपता कामा नये असं थाप टाकायचं. त्यांनी झोपता कामा नये. पण एखादी वेळेस कदाचित आता रस्ते चांगले निघाले तर चौपदरी रस्ते आहेत महाराज. ऐकणे आपल्या वरच्या बाजूने गेलेला आहे चौपदरी. हा चौपदरी आहे, पण खाली नगरकडे जाणारा तो बी चौपदरीच आहे. तो कसा चौपदरी? कारण चौ गेलेले पदर आहेत म्हणून म्हणायचं चौपदरी. ज्या गावात कोकिळा नसते त्या गावात बेडकालाच कोकिळा म्हणतात महाराज. हो, तसा आपला हे बी चौपदरी, जवळजवळ चौ गेलेलेच पदर आहेत त्याचे. ही पुण्यही असते महाराज. हो, काम करणाऱ्याची पुण्यही असते. त्याच्यामुळं आपल्याला असे रस्ते पाहायला मिळतात. आणि त्यांना विचारलं असे रस्ते का करतात तुम्ही, तर ते म्हणतात रस्त्यात. रेंज जरा कमी आहे थोडीशी. त्यांना असे रस्ते करण्यामध्येच रस्त्यात आहे महाराज, अशी गोष्ट आहे. मग चौपदरी रस्त्याचा जमाना आहे. हो, आणि नीट रस्ते निघाले. समृद्धी हायवे जर तुम्ही पाहिला असला तरी ह्या हायवे पेक्षाही हो सुंदर हायवे आहे. एखादी वेळेस कदाचित हो 5 किलोमीटर झाड झुडूप नाही, तिकडून येणाऱ्या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनाची भीती नाही स्वर्ध्या. मग एखादी वेळेस समजा 4 चाकाच्या गाडीवर माणूस थोडीशी डुकली जरी खाल्ली त्यांनी तरी जगू शकतो बरं का. म्हणजे त्यांनी झोपावंच असं नाहीये, पण शक्यतो कदाचित, कारण पॉवर स्टेरिंगच्या गाड्या आलेल्या आहेत त्यामुळे इकडं तिकडं वडावडी करीत नाहीत. हो, पुन्हा दुसरी गोष्ट, तिकडून येणाऱ्या वाहनाचा धोका नाही, कारण 20 फुटाचं मध्ये अंतर आहे. तिकडून येणाऱ्या वाहनाचे दिवे सुद्धा हो हेडलाईट सुद्धा आपल्या हेडवर येत नाहीत. त्याचं कारण आहे मध्ये झाडं लावलेले आहेत मोठमोठाले. हो, त्यामुळं कदाचित एखाद्या वेळेस 4 व्हीलर गाडीत बसलेला जगू शकतो. हो, पण 2 चाकाच्या गाडीवर 2 in 1 त्या गाडीवर जर माणूस झोपला तर चालणार नाही. तसं धर्माच्या बाबतीत 4 व्हीलर गाड्या म्हणजे हो गाई म्हशी शेळ्या मेंढ्या हो ह्या झोपल्या तरी चालतील महाराज कदाचित. पण 2 in 1 हो आपण 2 चाकाच्या गाडीवर आहेत महाराज, 2 चाकाच्या. म्हणून 2 चाकाच्या गाडीवरल्याने झोपायचं नाही. तो जर झोपला तर अगोदर मेलेला असेल नंतर झोपलेला असेल. हो, म्हणून घाटामध्ये जिथं तिथं लिहिलेलं असतं धोक्याचे वळण आहे वाहने सावकाश चालवा. हो, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. म्हणून वाहनं आणि त्यातले त्यात तुम्ही आम्ही 2 चाकाच्या गाडीवर बसलेले आहेत, सतत जागे पाहिजेत. म्हणून त्या गाड्याची नावं सुद्धा तसेच लिहिलेले आहेत महाराज. हो, एका गाडीचं नाव आहे सुझुकी. काय नाव आहे त्या गाडीचं? सुझुकी. त्या गाडीवर बसलेल्या माणसाला इतकं अवसन येतं महाराज. 85 वर्षाचं म्हातारं पण तरुण होतं. आणि जुमानीतच नाहीत मोटरसायकलवर बसलेले लोक,
जणू 60 टायरची गाडी आहे त्याची. इतका बिनधास्त, बंदुकीतली गोळी निघाल्यावरच निघतो महाराज. आडव्या रस्त्याला तर पाहतच नाही तो. त्याला माहितीये की आपल्या बाप दादापासून रजिस्टरी केलेला रस्ता आपलाच आहे, आपल्याच बाप दादाचा आहे. त्याच्यामुळे या रस्त्यावर दुसरा कोणी येऊ शकणार नाही. म्हणून धुंदी आहे धुंदी. म्हणून सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट कुणाचे होतात तर 2 चाकाच्या गाडीवर जायचे. क्षमा नाही महाराज तिथं. म्हणून त्या गाडीचं नाव सुझुकी आहे. गाडीवर बसलेल्याला तर महागा भूषण येतं, पण पाठीमागचं फुकट गिराईक बसलेलं ते सुद्धा कुणालाही नमस्कार घालतं. ते म्हणतं माझा केवढा मोठा वशील आहे, मी गाडीत बसून चाललो फुकट. पण त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर ती गाडी त्या चालकाला विचारती थोडं सुजू की. ती काय विचारती थोडं सुजू की. ते म्हणतो आता काय सुजवायचंय ती सुजव की. गाडीचं नाव सुझुकी. त्याच्यानंतर पूर्वीच्या काळात होती राजदूत. राजाचा दूत निघाल्यासारखी महाराज कुणाची विचारायची टाप नाही. राजदूताला विचारित नाहीत महाराज. तुम्ही अजून बी बघा, देशोदेशीला जे राजदूत असतात त्यांचं पंतप्रधानाच्या लेवलचं वजन असतं. म्हणून राजदूताची ताकद एवढी मोठी आहे की त्याला कोणी बोलत नाही, विचारित नाही. रुबाब असतो त्याला, झेड सुरक्षा असते महाराज राजदूताला. तसं राजदूत गाडीवर बसून निघाला की महाराज राजाचा दूत निघाल्यासारखा. पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर राजदूत बाजूला जातो आणि यमदूतच दिसतो महाराज समोर. यमदूतच दिसतो. त्याच्यानंतर एक गाडी आहे हिरो होंडा. कारण गाडीवर बसल्यानंतर तो गाडीचा हिरो असतो म्हणजे मालक. पण ऍक्सिडेंट झाल्यावर होंडा होतो महाराज. महात्मा गांधीजीची टायर रोड असा होंडा होतो असा. त्याच्यानंतर शेवटची गाडी आहे तिचं नावच आहे यमा. काय नाव आहे तिचं? यमा. यमावरच बसून निघालेला आहे. कवा यम येईल भरोसाच नाही सांगता येत महाराज. म्हणून 2 चाकाच्या गाडीवरल्यानं सावध राहावं. म्हणून धर्माच्या बाबतीत, आत्मज्ञानाच्या बाबतीत तुम्ही सावध राहावं. एवढ्या गोष्टीसाठी महाराज माझ्या नाथ महाराजांनी तुम्हाला सावधानतेचा इशारा दिला. विठ्ठल 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 क्षणोक्षणाला आजच्या अभंगामध्ये गाव कामगार म्हणजे गावामध्ये राहणारा जागल्या, तो आपल्याला शिकवतो आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये रात्रीच्या टाइमला काही आपल्याला जागृती देणारे लोक होते. म्हणून रात्री 12 ते 1च्या 2च्या दरम्यान एक माणूस आपल्याला मालकाला, वाड्यावरती झोपलेल्या मालकाला जागा करण्याकरता यायचा. पायामध्ये असा वाकडा जोडा, त्यानंतर धोतर नेसलेला, गुडघ्यापर्यंत शेरवानी, डोक्याला मंदिल बांधलेला. मंदिल म्हणजे फेटा, जरतारी फेटा त्याला मंदिल म्हणतात. आणि हातामध्ये कंदील घेतलेला आणि एका हातात एक विशिष्ट प्रकारचं वाद्य वाजवत यायचा. कुडकुड 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 डुक 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 डुक. हा भिक्षा मागणारा रात्री 12 ते 2च्या दरम्यान हा भिक्षा मागायला यायचा. आता कळणार नाही लोकांना, पण कोण असायचा तो? पिंगळा. आणि त्या पिंगळ्यानं यायचं आणि मालक झोपीत असलेल्या मालकाला आणि देहनगरीमध्ये झोपलेल्या जिवाजी पंताला त्या पिंगळ्यानं सांगायचं,
महाराज, माझ्या नाथ महाराजांनी सांगितलं, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, वरचाळीच्या नो दादा सावध ऐका, गाव हा पाचाचा त्याशी भूलू नका, डुग 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 दादा डुग डुग रे, डुगोनी गेले 4 युग रे, चिलबिल चिलबिल किलबिल किलबिल पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. महाराज, झाडावर बसलेला पिंगळा हा आपला शत्रू नाही, मित्र आहे महाराज. कारण त्याला यमाजीची स्वारी आलेली कळते, कारण त्याच्या डोळ्यामध्ये देवानं पाऱ्याची योजना केलेली, आणि त्यामुळं पाऱ्याची योजना केल्यामुळं रात्रीत त्याला दिसतं, आणि यमाजी आलेला त्याला कळतो, आणि ज्याच्या नावानं यम आलेला आहे त्या माणसाला तो सावध करतो. कुणाला? सर्वसामान्याला नाही, वरच्या आळीच्या लोकांना. आता वरच्या आळीचे लोक म्हणजे महाराज VIP, 4थ्या पुरुषार्थाला प्राप्त झालेले, म्हणजे ब्रह्मज्ञान मिळवलेले, हे वरच्या आळीचे लोक आहेत. हो, आपण मधल्या आळीचे लोक आहेत, आणि काही काही खालच्या आळीचे लोक आहेत महाराज. हो, नीच पातळीचे. त्यांना परमार्थ काय हे माहित नाही, एकादश आहे हे बी माहित नाही. हो, एकादशीच्या दिवशी हनतेत महाराज. आता काय हनतेत एकादशीत, कशाला बोलू मी. हो, एकादशीच्या दिवशी, आता खरं सांगतो तुम्हाला, झेपलं तर घ्या महाराज, एकादशीच्या दिवशी लग्न पण काढू नये. पण आता माणसं सुशिक्षित झाल्यामुळं हे काही बघत नाही तर ते असलं. हो, एकादशीच्या दिवशी अन्नदान करू नये, केलं तर फराळाचं दान करावं. पण आता मी जरा सांगतो ती थोडा हळूच सांगतो, काही ना तर पाठ सुजूस तर हनतीन लोक मला. हे सनातनी जुन्या विचारसरणीचं हे, ह्याला काही अक्कल आहे का थोडीफार, असं म्हणते लोक महाराज. म्हणून तुम्हाला सांगतो, हो, कशाचं ज्ञान नाही, मी माणूस आहे याचं सुद्धा ज्ञान नाही. पशुसारखं जीवन जगणारे हे खालच्या आळीचे आहेत, आणि धर्मशास्त्र कळतं त्या पद्धतीनं वागणारे हे मधल्या आळीचे आहेत, आणि संतत्व पदाला गेलेले जे आहेत ते वरच्या आळीचे आहेत. आणि त्यांना नाथ महाराजांनी शिकवलं, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, वरच्या आळीच्या नो दादा सावध ऐका. हो, सावध रहा. हो, गाव हा पाचाचा त्याशी भूलू नका. हा गाव आपला नाही महाराज, कुणाचा आहे? पाचाचा आहे. हो, देह हा उसना अनिला पाचाचा, आणि शेखी ज्याचा त्याचा देणे लागे, ज्याची त्याला देऊन टाकायचं आहे महाराज. एक महाराजाचं कुटुंब होतं असं, आणि योगायोगानं महाराज त्यांचा 18 वर्ष वयाचा मुलगा मेला. मेल्यानंतर पतिराज महाराज गावी गेलेले होते. येईपर्यंत त्या पत्नीनं त्या मुलाला झाकून मधल्या खोलीमध्ये ठेवलं, आणि उन्हाळ्याचे दिवस होते, घाम घाम झाला, आणि महाराज आले.
आल्यानंतर हातपाय धुवायला पाणी दिलं पत्नीनं. हो, आंघोळ करायला लावली. शांत झाल्याच्या नंतर त्यांनी गंध लावला आणि सांगितलं, थकलात, तुम्हाला चहा देऊ का नाश्ता देऊ? काय करू? काही नाही म्हणले, चहा दे. चहा पेल्याच्या नंतर बायको जवळ येऊन बसली आणि बायकोनं सांगितलं, एक विचारू का तुम्हाला मी? विचार ना, तू माझी अर्धांगिनी आहेस, तुला बोलायचा अधिकार आहे. अहो, आपल्या गरिबीच्यानं आपल्याला पापड्या घालण्याकरता भांड नव्हतं. हो, नव्हतं. म्हणून आपण शेजारणीचं भांड आणलं होतं. बर बर. आणि पापड्या घातल्यान तसंच राहिलं 15 दिवस. आणि ती बाई आली आणि तिनं आपलं भांड मागितलं आणि मी देऊन टाकलं. चांगलं झालं का वाईट झालं? हो, नवऱ्यानं सांगितलं, चांगलं झालं ना. दुसऱ्याचं भांड आपल्याला काय करायचंय? हो, ते कशाला आपल्याला ठेवायचंय? ते दुसऱ्याचं आणलेलं ज्याची त्याला देणं लागल ना. मग दिल्यानंतर चांगलंय का? म्हणले हो. नवऱ्यानं महाराजानं सांगितलं, दिल्यानंतर चांगलंय. आणि मग आता तुम्हाला विचारते, 18 वर्षापूर्वी आपल्याला देवानं एक मुलगा दिला होता. हो, दिला होता. काय झालं? ज्या देवानं दिला होता त्यांनी घेऊन गेला म्हणते. बायको म्हणते, ज्याने दिला होता तो घेऊन गेला. तुमचं काय म्हणणं आहे? बायकोच्या पायावर डोकं ठेवण्याकरता उठले. म्हणले, मी महाराज आहे, पण माझ्यापेक्षा तुझा अधिकार मोठा आहे. तसा हा देह, हे गाव, हे भांड, हे गाडग आपलं नाही महाराज. हो, हे गाडग आपलं नाहीये. म्हणून तर पायथ्याला गाडग फोडायचंय. आपलं नाही हे गाडग, ज्याची त्याला देऊन टाकायचंय. मग आता रडण्याची काय गरज आहे? ज्याचं भांड होतं त्यांनी नेलं. तसं मृत्यू हे गाव ज्याच्या मालकीचं आहे त्यांनी त्या मालकी हक्क त्या गावावरती गाजवावा. म्हणून पिंगळ्याला कळतं यमाजी आलेला आणि तो पिंगळा सावधानतेचा इशारा देतो. महाराज, वरचाळीच्यानो सावध ऐका, गाव हा पाचाचा, त्याशी भुलू नका. हो, डुगडुग डुगडुग दादा डुगडुग रे. डुगडुग म्हणजे मान डुगडुग हालेपर्यंत म्हातारपण आलं तुझं. हो. आणि पिंगळा मान हलवून बोलतो, डुगडुग दादा डुगडुग रे. डुगोनी गेले 4 युग रे. 4 युग म्हणजे बालपण गेलं, तरुणपण गेलं, पौगंडावस्था प्रौढपण गेलं आणि म्हातारपण गेलं. आणि आता मृत्यू जवळ आलेला आहे. गेले टळले प्रहार 3. 4थ्या प्रहारात आहोत आपण म्हातारे. आता तरी सावध व्हा. संगमनेरचं स्टँड, पुण्याहून गाडीमध्ये बसल्यानंतर संगमनेरचं स्टँड आल्याच्या नंतर आपण उतरतो. गाडी उभी राहिल्यावर उतरतो का? खालचे लोक चढू नये, त्यांनी गर्दी करू नये म्हणून आपण 2-5 किलोमीटरच्या अगोदरच पिशव्या घेऊन खाली उतरायच्या तयारीत राहतो का नाही महाराज? मग गाडीमध्ये जर खाली उतरण्याची ज्याची त्याची तयारी, पिशव्या घेऊन दारात उभं राहतो. 70-70, 80-80 वर्ष झाले, तिकीट समाप्त झालं, उतरायची वेळ आली तरी पिशव्या भरीत नाहीत महाराज. तरी बी पिशव्या भरीत नाही. हो, उरपाट्या आसक्तीच्या पिशव्या भरून ठेवतेत राजा. हो, आसक्तीच्या पिशव्या भरून ठेवतेत. मरायला लागलेलं म्हातार, हो, असं करायचं. वाचा गेली त्याची. असं करायचं. म्हाताऱ्याला असं, लेकराला नाताला वाटलं भिंतीतच काय ठेवलंय काय की. हो, 35 लाखाची भिंत खाली उतरली त्यांनी आणि खाली खोल नेली पण काहीच नाही मिळालं.
पण म्हाताऱ्याचा हात असा थांबा ना महाराज, कारण वाचा गेली, मरायचा टाइम. हो, सरते शेवटी त्यांनी वाराणसीला जाऊन तिथून हेमगर्भाची मात्रा आणली आणि जिभेला चोळले आणि वाचा फुटली म्हाताऱ्याला. त्यावेळेस सांगितलं, बाबा कुठं ठेवलंय ते सांगा. हो हो, असं करीत होतं म्हातारं. त्यांनी सांगितलं ठेवलं वगैरे काही नाहीये म्हणले. मग असं हात कशा करता खरतात म्हणले तुम्ही, हे काय काय कारण आहे म्हणले, हे हात करण्याचं काय कारण आहे. नाही नाही, ती दळण चाळायची चाळणी शेजाऱ्यानं नेली म्हणले, ती आणल्याशिवाय माझा जीव जाईना म्हणले. दळण चाळायची चाळणी. पोरांनी विचार केला, ही चाळणी हो हो 25 लाखाला गेली म्हणले चाळणी, थोडी गेली का काय. आता दुसरी भिंत बांधायची म्हणजे पुन्हा 25 लाख लागणार. हो, चाळणी आणली, फुटक्या चाळणीतून म्हाताऱ्यानं पाहिलं आणि प्राण दिला महाराज. हो, मी म्हणतो पिशव्या भरा रे बाबा, हो भरा पिशव्या, भाता भरा हरी राम बाणी. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या पिंगळ्याला कळतं, त्यो सावधानतेचा इशारा देतो. पण आम्ही पिंगळ्याचं तोंड सुद्धा बघत नाहीत महाराज. पिंगळ्याचं तोंड बघितल्यावर आम्हाला अपशकुन होतो आणि आवाज ऐकल्यानंतर. पण पिंगळा ज्या रात्री 1 ते 2च्या दरम्यान जर पिंगळा किलबिल केलं त्यांनी, तर गावातलं कुणीतरी मरणार आहे. म्हणून त्याच्याकडे लक्ष द्या. आणि त्याची लाही होते, चिलबिल चिलबिल किलबिल किलबिल म्हणजे लाही होते त्याची. आणि तो म्हणतो, हो सावध व्हा सावध व्हा. म्हणून पिंगळा सांगतो, हा भीक मागणारा पिंगळा आणि पक्षी नावाचा पिंगळा दोन्ही मध्ये सारखेपण आहे. म्हणून तो पिंगळा भिक्षा मागण्याच्या माध्यमातून मालकाला जाग करतो. विठ्ठल हो, त्याच्यानंतर महाराज टिटवी येते. टिटवी, हो टिटवी ही रात्री 2 ते 3च्या दरम्यान टिटवी येते. आणि ती टिटवी हो गावावरून चक्कर मारते, मराय लागलेल्या माणसाच्या नावानं पायात खडा धरते आणि नदीच्या काठाला जाते आणि आकाशात झोप घेते. आणि झोपेमध्ये खडा खाली पडतो. पाण्यामध्ये जसा खडा बुडाला तसा इकडं प्राण्याचा जीव जातो महाराज. म्हणून ती टिटवी काय सांगते, एका ग्रामावरी जाऊन पायामध्ये खडा धरून टिटवी करी शयन, टिटवी यमाची तराळीन, टिटाव टिटाव तिड 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 जान गाव, टिटवी यमाची तराळीन. तराळीन म्हणजे दिंडीचा हलकरा असतो. आमचे 200 माणसं या लागले, जेवण्याची व्यवस्था करा. तशी टिटवी यमाच्या हाताखालची तराळीन म्हणजे हलकरा आहे. माझे मालक पाठीमागून यायला लागलेले आहेत. आता जाग व्हा, आता सावध व्हा. आणि काय करा तुम्ही, टिटाव टिटाव तिड 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 जा नगा. गेले टळले प्रहार 3, मृत्यू जवळ आलेला आहे. आता तुम्ही एक काम करा, राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडावाओ घ्याओ पाधी, सांडावाओ घ्याओ पाधी, लक्ष लावो निराहा गोविंद गा.
पायात खडा धरलाय महाराज. म्हणून टिटवी आपल्याला इशारा देते, इशारा. त्याच्यानंतर दुसरा भिक्षेकरी येतो महाराज. तो भिक्षेकरी कोण आहे? पुन्हा पायामध्ये वाकडा जोडा धोतर नेसलेला, शेरवानी घातलेला, डोक्याला मंदिल आणि हातामध्ये कंदील घेऊन, फक्त वाद्य बदललं, हातामध्ये पंचांग घेतो, पंचांग. आणि असा पंचांग घेतलेला परात्पर जोशी तो आपल्याला जाग करतो रात्रीच्या 3च्या दरम्यान. हो, मी परात्पर जोशी होरा सांगीन संत सभेशी, माझे वचन जरी ऐकाल मानसी, तरी दृढ निश्चेसी पर्येसी नाना. एका बायकोची संगत घडली, तेने तुझी महिमा बुडली, जुनी भाकर सरोनी गाठ पडली, दारिद्र्याची नाना. त्या बायकोचा संग टाकी दादा, बरवा चालेल तुझा धंदा, साच मानी माझ्या शब्दा, येतो नि तुझा शन्येश्वर गेला, ग्रह गुरुचा पालट झाला. एका पोरीची सासरवाडी, अपार सुख देखशील पुढी, भक्ती नावाची मुलगी आहे, तिच्या सासरवाडीतून सुख मिळल महाराज तुम्हाला. म्हणून असं जोशानं सांगितलं, म्हणून त्या जोशाचं ऐका. मनाजी पाटील देहगावीचा, भरवसा धरू नका त्याचा, घात करील नेमाचा, पाडील फसी, पाडील फसी. आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादानो. आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादानो. होरा ऐका दादानो. जोशानं सांगितलं भविष्य, पण नाही जागा झाला. सरते शेवटी महाराज. त्याच्यानंतर दुसरं सोंग घेतलं, पहाटे 4 ते 6च्या दरम्यान. हो, पायामध्ये असा बारीक झगा पांढऱ्या मिऱ्याचा, हो, त्याच्यावरती पुन्हा पांढरा झबला घातलेला, डोक्याला मोराच्या पिसाची टोपी, एका हातामध्ये टाळ आणि एका हातात चिपळी, असा वाद्य वाजवीत आला महाराज. कोण आला? वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. पाठपाणी हरिनाम बोला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, 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 वासुदेव आला हो, वासुदेव आला. महाराज, ह्यो आपला अभंग नाही बरं का, कारण आपल्या सभेत नाही म्हणायचा. हो, मी वासुदेव तत्वता, अशा पद्धतीनं महाराज वासुदेव. आणि वासुदेव आल्यानंतर मालकाला त्यांनी जाग केलं आणि दान मागितलं. कशाचं दान मागितलं? नामस्मरण तुम्ही घ्या याचं दान मागितलं. पण जिवाजी पंत नाही जागे झाले महाराज. जिवाजी पंत नाही जागे झाले, कारण जिवाजी पंताला मोसपत्र पाठवले. हो, आत्माराम पंताच्या मालकीचं हे गाव आहे आणि त्यांनी जिवाजी पंताला बहाल केलेलं आहे. पण जिवाजी पंत कर्तबगार नसल्यामुळं जिवाजी पंतांनी याची वहिवाटच केली नाही. ते मनाजीराव देशमुखाला बटईनं दिलं महाराज. आणि मनाजीराव देशमुखानं मनाला येईन तशी वहिवाट सुरू केली. उभ्या पिकातून लांड घोडं दामटायला सुरुवात केली महाराज. आणि या देहरूपी शेतामध्ये त्यांनी, नगरीमध्ये महाराज
भक्तीचं पीक पिकवण्याच्या ऐवजी येड्या बाबळीचं पीक घेतलं. हो, फार वाईट गोष्ट केली. म्हणून काही नाही. हो, आला तसा गेला. हो, काही नाही महाराज, काही नाही, बिलकुल. हो, काही माणसाला ज्ञान नाही कुठल्या प्रकारचं, काही नाही. आपण माणसं आहोत याचं पण नाही, आणि आपल्याला काही कळत नाही हे पण कळत नाही. काही काहींना असे अज्ञानी. थोडा दादा आवाज वाढवणार आहे, ते बारीकच आवाज आहे थोडा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, या रीतरिवाजाप्रमाणे महाराज सरते शेवटी पहाटच्या 6 वाजता एक पुन्हा सोंग घेतलं आमच्या संतांनी. कोणतं सोंग घेतलं तर पूर्वीच्या काळामध्ये झाडाच्या उंच शेंड्यावरती एक माणूस चढायचा आणि तो तिथूनच आरोळी मारायचा गावातल्या लोकाला. मायबाप हो, मी पांगुळ आपल्या गावामध्ये आलेलो आहे. माझे लेकर बाळ जगवण्यासाठी मला झाडाच्या बुंद्याला मी चादर पसरलेली, त्याच्यावरती पायलीनं धान्य टाका. कारण माझ्या जात पंचायतीनं मला कुणाच्या दारात जाऊन भीक मागण्याची संधी दिलेली नाही. म्हणून असा पांगळा पांगुळ झाडावर चढायचा मायबाप हो. म्हणून त्या पांगळ्यानं हाक मारली आणि मालकाला जाग करून भिक्षा मागितली. महाराज, पांगुळ झालो देवा नाही हाताला पाया. पांगुळ झालो देवा नाही हाताला पाय. सलो जयावरीस सलो जयावरीस राटते जाय. टिता कुंभ काठी कुंट दरडी ना पाहे. टिता कुंभ काठी जाय. आधार नाही कोणी माझा बाप ना पाया. माझा बाप ना पाय. जाते हो दान करा जाते पंढरपुरा. जाते हो दान करा जाते पंढरपुरा. जाते हो दान करा जाते पंढरपुरा. हो, इतकं जुनं कीर्तन करतोय महाराज मी, कळतंय का नाही कोणाच ठाऊक. कारण जुनं सांगतोय मी. आताचे कीर्तनकार प्रगत झालेले आहेत महाराज. खूप सुंदर कीर्तन करतात. ह्याची पोरगी त्यांनी नेली, त्याची पोरगी ह्यांनी नेली, असलं सांगितलं म्हणजे मग खरं कीर्तन होतं महाराज ते. असं आहे. आणि आता मी आपला जुन्या टाईपचा आहे आणि महाराजांनी मला सांगितलं हे अभंग घ्या म्हणून मी आपला. कारण आपली आवड, हा कार्यक्रम आपली आवड म्हणून चालू येतोय असा. अशी गोष्ट आहे महाराज खऱ्या अर्थानं पाहिलं तर. म्हणून पहाटच्या टाइमला सकाळी 6 वाजता पांगळ्यानं आरोळी मारली. सरते शेवटी मालक नाही जागे झाले. मग दुसऱ्या रात्रीमध्ये नाथ महाराजांनी वेगळ्या वेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या क्लुप्त्या केल्या आणि जिवाजी पंताला जाग करण्यासाठी. आता जिवाजी पंत ऐकत नाहीत म्हणून शेतकऱ्यासारखा दाता नाही पण ठोके बिगर देता नाही. ठोका टाकल्याशिवाय त्याला कळत नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी महाराज हो पायामध्ये हो काळा बूट घातला, त्याच्यावर खाकी पॅन्ट आणि खाकी पाय मोजे घातले, शूज. त्याच्यानंतर खाकी शर्ट, डोक्याला खाकी हॅट, टोपी घातली. एका हातामध्ये शिट्टीन एका हातामध्ये काठी घेतली आणि इन केलेली अशी मधून. हो, त्यांनी दोन्ही बी शर्ट मधून मागून पुढून घातलेलं होतं. एका माणसाने इन केलेली होती, त्यांनी पुढून शर्ट मध्ये घातलं मागून मोकळं सोडलं. असं त्याला विचारलं असं कसं रे.
हो, एक तर सगळा शर्ट मध्ये घाल, नाही तर सगळा मोकळा वरून सोडून दे असा. पण निम्मा शर्ट मध्ये घातलाय, निम्मा मागून मोकळा सोडलाय. काय कारण आहे? त्यांनी सांगितलं, महाराज म्हणले पाठीमागून पॅन्ट फाटली म्हणून त्या शर्टानं झाकली म्हणले, आणि पुढून म्हशीच्या वगारानं चगळलंय म्हणून मध्ये घातले म्हणलं शर्ट. हो, अशी इन केलेली, डाव्या हातामध्ये सिट्टीन, हातात काठी घेऊन मालकाच्या दारावरती काठी वाजवली. हो, हा जुन्या काळातला गाव कामगार आहे. आणि हल्लीच्या काळातला कोण आहे महाराज? गुरखा. हो, आता गुरकून बोलू नका. हो, गुरखा. आणि त्या गुरख्यानं काठी वाजवली, मालकाला सांगितलं, जिवाजी पंताला, मालक तुमच्या पाठीमागून तुमच्या वाड्याला खिंडार पडलंय, खिंडार. आणि तुमच्या वाड्यातले 2 मातब्बर कारभारी यमाजी नावाच्या डाकूला फितूर झालेत, फितूर. आणि त्यांनी फितुरी करून वाड्यामध्ये त्याला प्रवेश करण्याकरता हो मार्ग सांगितलेला आहे. म्हणून पाठीमागून खिंडार पडलं तुमच्या वाड्याला, आणि वाडा किल्ला काबीज होण्याची वेळ आली, आणि तुम्ही झोपलात. आता हे झोपणं चांगलं नाही. म्हणून त्या गाव कामगारानं, गुरख्यानं हो आरोळी मारली, ती अभंगाचं पहिलं चरण. रात्रंदिवस गोकिता तुम्ही सावध सा. रात्रंदिवस गोकिता गोकितो तुम्ही सावध सा. रात्रंदिवस भुकितो तुम्ही सावध असा. रात्रंदिवस भुकितो तुम्ही सावध असा. त्या नगरीचा नाही भरवसा. नगरीचा नाही भरवसा. उजेड पडताना उजेड पडताना गळा पडेल पाता. उठा की माय बाप कैसी लागले रूप. उठा की माय बाप कैसी लागले रूप. उजेड पडताना उजेड पडताना गळा पडेल फासा. उठा की माय बाप कशी लागली झोप. उठा की माय बाप कशी लागली झोप. विठ्ठला रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावदासा. तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा. उठा की जी माय बाप कशी लागली झोप. हुजूर जाऊनिया एवढी चुकवाजी खेप. महाराज, त्या गुरख्यानं, त्या गाव कामगारानं सांगितलं, तुमच्या नगरीतले 2 कारभारी फितूर झालेत महाराज. हो, काळ नावाची चपेट येण्याकरता त्यांनी या देहरूपी नगरीवरती स्वारी करण्याच्या अगोदर
इथालचे 2 कोण महाराज फितूर झाले तर 2 व्यक्ती फितूर झाल्यात. कोण? हो, केसाजी पंत कुलकर्णी आणि दंताजी पंत नाईकवाडे. हे 2 फितूर झाले महाराज. केसाजी पंत कुलकर्णी इतके फितूर झाले महाराज. हो, जन्मभर त्या केसाजी पंतानं कुरवाळून घेतलं. हो, काय काय महाराज आत्तर तेल लावायचे, केवढी त्याची व्यवस्था. आणि त्यातले त्यात दाढी मिशीचे केस तर एवढे वजनदार, अर्धा कार्यक्रम झाल्यावर येतेत वजनदार. हो, जन्मल्या नाही महाराज. दाढी मिशीचे केस उशिरा येतेत आणि किती वजनात राहतेत. हो, काही कायला तर दाढी आल्यानंतर इतका छंद वाटतो. आणि त्यांनी दाढी राखली आणि एखाद्यानं म्हणावं तुम्हाला छत्रपती शिवरायासारखी दाढी वाटते हो, पुन्हा पुन्हा नटत होते असा करून असा. हो, आणि मिशावर ताव हाणतो महाराज असा. हो, पण किती मिशा राखल्या तरी महाराज काय खरंय मिशाचं. ब्राह्मण सांगन ती आमुष्यान वारीक ठेवीन त्या मिशा. मिशा आपल्या वारकाच्या हातात, खालून हाणायच्या का वरून हाणायच्या होऊ दे. त्याला काय बिन पाण्याचा मळा आहे. त्याला काय कॅनल इन्स्पेक्टर करून पाणी घ्यावं लागत नाही. काय नाही नावी उठायला आणि दाढी फुटायला आहे का नाही. ओरपाट वस्तारा इथून इथपर्यंत गेल्यावर केस वर डोकावून बघत येत किती लांब वस्तारा गेला म्हणून. इतकी तापड आहेत महाराज ते केस दाढीचे. हो, ती दाढी पण जन्मभर काय तर हो पांढरी झाल्यावर पुन्हा तिला काळं करते तशी. पण ती पांढरी झालेली दाढी म्हणते तू किती काळं कर, तुझं काळं पांढरं करायचं माझ्याच हातात. काही तर दाढी नाही राखली तर महाराज तर काय सांगा तुम्हाला. हो, नाव्याला सांगते उलटी हान जरा. 80 वर्षाच्या पुढे ह्यो चिकना दिसला पाहिजे गडी, जणू भावल्यावर उभा राहायचा आहे असा. हो, म्हणून अशी त्याची व्यवस्था अशी काय सांगावं. आणि डोक्याला तर अत्तर तेल लावून लावून वेगळे वेगळे कट. काय कट निघालेत महाराज. आम्हाला एकच कट माहिती, फक्त गांधी कट. ते उघड तुम्ही फेट्याच्या खाली दिसत नाही म्हणून, नाही तर असा आता थोडी थोडी हराळी उगवली अशी तशी. नाही तर नुसता डांबरी रोड आहे, तिरकीट नांग तद्धिनांग. हो असा. हो, त्या शाही सारखा रोड आहे असा. आम्हाला एवढाच माहिती आहे. पण आता काय कट निघालेत महाराज, एकापेक्षा एक. हो, आता एक नवीन कट निघालाय महाराज. तुम्ही कडब्याच्या गंजी जर पाहिल्या असल्या वळया, त्या निम्म्यापर्यंत नीट असतात अशा. आणि वरी पाणी शेकारलेलं असतं असं, छप्पर शेकारलेलं असं, पाणी काढलेलं. हो, त्या गंजीकडं पाहायचं. आणि नवीन कट निघाला असा निम्म्यापर्यंत असा नीटच न्यायचा असा. आणि वरी ते छप्पर शेकारल्यासारखं असं. आणि त्या लेकराकडं जर पाहिलं तर महाराज वाटतं त्याचा फोटो काढून घ्यावा आणि काढलेला फोटो आपल्या खिशात ठेवावा. आणि आपल्याला करमत नाही तेव्हा काढून बघावा. म्हणजे मूड आला तर आला. फार कर्मासारखीच गोष्ट ना महाराज ती. काय कट महाराज, काय कट, एक एक कट. हो, आणि त्यातले त्यात त्या केसावरती पण केस सगळ्यात लबाड आहेत महाराज, सगळ्यात लबाड. उशिरा येतेत आणि लवकर पांढरे होतेत. आणि पांढरे झाले की काळाची चाहूल लागली. तुमची यमाजीकडे नोंद आहे, नोंद. आणि यमाजी पंत यायला लागलेले. हे पांढरे केस झाले की कळतं महाराज. राजा दशरथानं एकच दाढीचा केस पांढरा झाला तर त्यांनी राज्य रामाच्या हातात दिले. आमचे पांढरे होऊन तांबडे होते तरी पोराच्या हातात चाव्या नाहीत महाराज. किल्ल्या पोराच्या हातात नाही. काही तर म्हातारे घरात पाहुणे आल्यावर हो सुनबाईला सांगावं लागतं मामाजी साखर काढून द्या. त्याला भरवसा नाही हलकाटाला. हो, ते असं इथं कमराला चाव्या असतात. मला उशिरा कळलं की हिंदू धर्मात करदुडा कशामुळं बांधते ती. त्या किल्ल्याचा जुडगडा
अहो म्हातारं वंगळ झालं महाराज, खराब झालं त्या किल्ल्याच्या. अहो जनावराच्या फाकटाची बी चावी त्याच्याच कमराला. हो हो. आणि मग ते तिथं कुलपाच्या जवळ आरमालीकडे जातं आणि कंबर असं करून असं असं करतं आणि कुलपा सगळं ते लोंबत राहतं. मग साखर काढून देतं. आता ती काय साखर खाईन का महाराज? हो. पण विश्वास नाही, अशी हलकट काही काही माणसं. हो. आणि मग काय सांगावं तुम्हाला, चाव्याच देत नाहीत. चाव्याच देत नाहीत. मेल्यानंतर हो पाठीमाग लेकी बाळीला रडून सांगावं लागतं मोठ्याने, ओ बाबाच्या कमराची किल्ली तरी घ्या ना. अहो तिरडी उचलल्यावर अरे लोक म्हणते चाव्या राहिल्या तशाच, खाली टेका खाली टेका. आणि मग चाव्या घ्यायच्या. तवार चाव्याच देत नाहीत महाराज. म्हणून मगाशी सांगितलं, अरे गटुडे बांधा. हो. अरे चाव्या देऊन टाका. केस पांढरे झाले, पांढऱ्याचे तांबडे झाले. आणि तांबड्याच्या पुढं बी महाराज आता काही काही तर त्याला हो वेगळे वेगळे वारनिस लावते. असे काही काही तर मेहंदीच लावते. हो. लग्नात जे लावलेली होती तेव्हापासून सवय लागली महाराज त्या मेहंदीची. हो. ती त्या केसाला मेहंदी लावून अजून बी तरुण पोरगा दिसण्यासारखी अशी व्यवस्था करते महाराज. हो. आणि बरं असं काही नाही पुरुषालाच नाव ठेवावं असं काही नाही महाराज. हो. आमच्या माता भगिनी तर काय सांगावं महाराज. हो. गाडी निघायला रस्ता नाही पण त्यांनी वाट्याहून पुढं काढली मोटरसायकल. अशी वाट्याहून ओव्हरटेकच केली महाराज. हो. ओव्हरटेकच केली. हो. पुरुषाचा तरी निदान हो पूर्वीच्या काळात महाराज आमच्या माता भगिनीचा नीट भांग असायचा. हो. आणि त्यावेळेस पुरुषाचा इकडं वाकडा असायचा. दोघाचं आपापल्या मतदारसंघात बरं चाललेलं होतं. पण पुरुष बेटे लबाड त्यांनी त्यांच्या मतदारसंघात अर्ज भरला. हो. मधल्या हिप्पीच्या काळामध्ये हो 2000 हो अगदी आपलं 1997-98च्या काळामध्ये महाराज पुरुषांनी मधीच भांग आणला असा. हो. निम्मे केस इकडं निम्मे केस इकडं. हो. ते मधी भांग पाडलेला आणि हिप्पी राखलेली लुंगी लावलेली. हो. पाहुणे बघायला आले. हो. तर त्यांना वाटलं ही मुलगीच आहे काय की म्हणून. हो. मुलगा बघायच्या ऐवजी त्यांना वाटलं मुलगीच आहे अशी परिस्थिती. हो. मग पुरुषांनी मधी भांग आणल्यावर आमच्या माता भगिनीने त्याच्या पुढं ओव्हरटेक केलं. त्यांनी वाकडा केला असा. हो. आता तितक्यावर बरं व्हायला पाहिजे. पण आता पुरुषानं पाठीमागं केस टाकायला सुरुवात केली अशी. त्याला मिथून कट म्हणतात महाराज. कारण इथून तिथून सारखाच असतो म्हणून मिथून म्हणायचं त्याला. हो. असं भांगच नाही. आता भांग पाडणाऱ्याला येड्यात काढते तर म्हणून असा मिथून कट केला. हो. आमच्या माता भगिनी तर त्याच्या पुढं हो गाडी वरून काढली महाराजाशी. हो. त्यांनी तर असा आडवा पाडून पुढच्या झिपुट्या कापायला सुरुवात केली महाराज. जणू चिमण्याचे खोपे लोंबत येत असे. महाराज माझ्या भारतीय स्त्रीनं आपल्या अवयवाचं प्रदर्शन करू नये. आणि ज्ञानोबारायनं सांगितल्याप्रमाणे जैसी कुलवधू लपवी अवयवा ते कुलवान स्त्री अवयव लपवीत असते. आपल्या अवयवाचं उघड प्रदर्शन करणाऱ्या स्त्रीच्या पोटी कधी भगतसिंग राजगुरू आणि छत्रपती शिवराय जन्माला येत नसतात महाराज. हे ध्यानात ठेवावं. माझ्या माता भगिनी म्हणजे देशाचं धन आहे आणि ते झाकून असलं पाहिजे. झाकून असलं पाहिजे. म्हणून महाराज पूर्वीच्या काळात मुलाचं लग्न झाल्याच्या नंतर मुलाचा बाप मुलीच्या आईला एक लुगडं देत असे साडी. त्याला पोट झाकणं म्हणतात. काय म्हणतात? बरोबर आहे ना. ते पोट झाकणं म्हणजे काय तर तिचं पोट आता उघडं पडलं मला कन्या दिल्यामुळं सून दिल्यामुळं. ते तिचं झाकायचं माझं कर्तव्य आहे. म्हणून आपल्याकडं परक्या घरची स्त्री आल्यानंतर तिला साडी चोळी नेसवली जाते. कशासाठी? त्याला आगाऊ पैसे झाले म्हणून द्यायची का? आणि तिला साडीच नेसायला नव्हती म्हणून दिली का? नाही महाराज, त्याच्यासाठी नाही दिली. मग हे रत्न स्त्री हे रत्न योग्य पुत्राला जन्म घालण्यासाठी ते झाकून असावं म्हणून त्याच्याकरता साड्या नेसवल्या जातात. हे आपल्या देशाचं वैभव आहे.
म्हणून खोटं सांगत नाही महाराज. आणि हे काय सिनेमाच्या नटानं सांगायचं का महाराज? आमच्या सारख्यालाच अधिकार आहे. हो, पण आता काही काही माणसं हो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्यासारख्या गरीब माणसाला दटवादटवी करतात महाराज. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कोणाला कसं राहायचं ते राहू द्या, तुमचं काय त्याच्यात बिघडलं. हो, असे बोलणारी माणसं आहेत. शहाणे, खूप शहाणे म्हणण्यापेक्षा दीड शहाणे हो असे बोलणारे आहेत. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याखाली अरे मर्यादा असते. जाता जाता मी सांगतो महाराज, तुम्हाला क्षमा मागून बोलतो. हो, कोणत्या जातीची नवरी तिच्या लग्नामध्ये नाचत नाही, पण आमच्या हिंदू धर्मातली नवरी आज नाचायला लागली महाराज. एवढी प्रगती व्हायला लागली आमच्याकडं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणत्याच हो जातीच्या स्त्रीमध्ये आपल्या अवयवाचं प्रदर्शन नाही. आमच्या समाजामध्ये अवयवाचं प्रदर्शन सुरू झालं महाराज. म्हणून प्रगतीच्या नावाखाली अनाचार, प्रगतीच्या नावाखाली व्यभिचाराला प्रोत्साहन देऊ नका. आणि प्रोत्साहन देऊन अशा पद्धतीनं वागण्याचं, स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करू नका बाबांनो. स्वातंत्र्य वेगळं असतं आणि स्वैराचार वेगळा असतो. म्हणून मी कशा करता बोललो तर महाराज केसाजी पंत यमाजीला हो फितूर झाले, फितूर. आणि त्यांनी हो काळे येताना काळे आणि जाताना पांढरे झाले. आणि यमाजीचं गिराईक झाले. आणि केसानं इत्यंभूती शरीरातली पूर्ण गावातली वार्ता यमाजीला सांगितली. आणि त्यानंतर दंताजी पंत नाईकवाडे, जोपर्यंत हे दात होते तोपर्यंत कुणी दात धरीत नव्हतं त्याच्यावर. आणि कुणाची काय दात दाखवायची टाप आहे हो. पण एकदा दात पडल्याच्या नंतर काय सांगावं महाराज तुम्हाला. हो, ती दाताची बहीण असलेली जीभ दाता होते तव्हार ती डोकावून बघत नव्हती खिडकीतून. पण दात निघून गेल्याच्या नंतर ती सारखी खिडकीतून बाहेर यायला लागली. आणि तिला वाटतं माझे भाऊ परत येतात का काय कुणास ठाऊक. म्हणून बोरीचा पाला शेळीनं पाहिल्यासारखी दात पडलेल्या माणसाची जीभ दमच खात नाही महाराज. हो, आणि काही वेळेत तर मळणी यंत्राची चाळणी चालल्यासारखं असं हो, नुसतं खालून वरी घोटाळायचं. काय खातेत बिचारे त्यांची त्यांनाच माहिती हो. जीवाला खातेत का काय खातेत त्यांची त्यांना माहितीच नाही. आणि खोटं सांगत नाही महाराज. अर्ध्या तासाची चपाती खायची म्हणलं तर कुत्र्यानं टायर चगाळल्यासारखं होतं महाराज. असं खाता येत नाही, काही नाही. यमाजीचं गिराईक होतं महाराज. दात पडल्यावर आणि केस पांढरे झाल्यावर यमाजीचं गिराईक झालं. आणि दात पडल्याच्या नंतर हो संध्याकाळच्याला खायचं म्हणजे हो खायचं म्हणजे नुसतं खडी वाळू सिमेंट घोटाळायचं असं. आणि घोटाळायचं आणि लगेच मध्ये ढकलायचं. मुक्काम पोस्ट जनता नगर असं ढकलायचं मध्ये. आणि मध्ये ढकलल्यावर काय तुमच्या मनानं ते पचत का काय? चावलेलं नसल्यामुळं पचत नाही. रात्रीच्या 2 वाजताच अवकाळी पावसाला सुरुवात महाराज. ढगाचा गडगडाट आणि विजाचा कडकडाट सुरुवात होतो असं. आणि ताशी 200 किलोमीटरच्या वेगानं वादळ सुटतं महाराज असं. शेजारचे झाड उपटून जायचा कार्यक्रम असा. दम निघत नाही. आणि रात्रीच्या 2 वाजता उठला की महाराज असा 15 फुटाचा एकदम फोक. धीरधीरगात 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 घिन दिन घिन तगडधा 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 तगडधिन. समीवर मोकळाच महाराज. दात गेले, शरीर गलित गात्र झालं. केस गेले, शरीर गलित गात्र झालं. हो, अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम उरद्दो याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंचेत अशा पिंडम. अशी अवस्था झाली, हातात काठी आली, मान हलाय लागली. आणि अशा अवस्थेत सुद्धा
तुला सावध नाहीस तू, म्हणून रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुमच्या देहरूपी नगरीचा आम्हा नाही भरवसा. आणि उजेड पडताना, अरे ज्ञानाची पहाट होण्याच्या अगोदर, ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदर, हो, गळ्याला फासा पडल राजा, फासा. हा अभंग अमेरिकेतला एका शास्त्रज्ञानं ऐकला महाराज. शास्त्रज्ञानं. आणि माणूस मरत असताना पॉवरफुल कॅमेऱ्यातून त्यांनी फोटो काढला. आणि काढल्यानंतर त्या कॅमेऱ्यामध्ये फोटो आला. कशाचा फोटो आला? त्या व्यक्तीची धुरासारखी आकृती. जसं आपण एक्सरे काढल्याच्या नंतर हाडाचा फोटो दिसतो, तसा व्यक्तीचा फोटो दिसला. आणि त्याच्या गळ्याला कुणीतरी दोर बांधलेला, आणि तो दोर सतत वडतय. असा फोटो निघाल्यानंतर त्या शास्त्रज्ञानं असं ठरवलं की भारत देशातल्या संतांनी आणि महाराष्ट्रातल्या संतांनी सांगितलं ते 100% खरंय. हो, 100% खरंय महाराज. मी इंग्लिश मासिक वाचताना हे ऐकलं, माझ्या अंतकरणात आनंद झाला. हो, काय आनंद झाला. उजेड पडताना गळा पडेल फासा, गळ्याला फासा पडन. आणि महाराज त्या यमानं एकदा वडलं रे राजा, हो, तर नाही त्या यमासी करुणा, नाही यमासी करुणा. उडी बाहेर काढिता प्राणा, उडी बाहेर काढिता मना. ओढाळ सापडे जैसे धान्या, सांभाळिले जैसा. ओर यातना भोगी जेती, नाही त्या यमासी करुणा. नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा. नाही त्या यमासी करुणा, कुडी बाहेर काढिता प्राण. ओढाळ सापडे जैसे धान्या, थोर यातना भोगी जेती. जसं ओढाळ गाय एखाद्याच्या पिकाला खात असताना महाराज त्या मालकाचं पीक नासाडी केली, आणि एके दिवशी सापडल्यावर तो जसा बदाबदा धोपटतो ना, तसे मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठुर आणि यमाचे किंकर बहुसाल. म्हणून त्याच्याकरता राजा हो, जोपर्यंत प्राणात प्राण आहे, जोपर्यंत शरीरात प्राण आहे, आणि जोपर्यंत मानवी जीवन जगत आहात, तोपर्यंत सावध रहा. हो, म्हणून सावधान इशारा केला. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. हो, सावधान म्हणल्याबरोबर सावध झालं पाहिजे. फक्त या जगाच्या पाठीवर दोनच माणसं सावध झाले महाराज सावधान म्हणल्याबरोबर. एक झाले रामदास स्वामी. हो, रामदास स्वामी सावध झाले, कारण त्यांचं लग्न लागायला सुरुवात झाली महाराज. हो, आता तर ते कोण सावध होते महाराज, उरपाटा. हो, आताचे सावध न होणारे, हो, ते उरपाट टाचावर करून बघत येतं पुढं असं. पाहिन श्रीमुख आवडीने, त्यांचा निराळाच खेळ असतो महाराज असा. हो, एका मुलीनं तर नवरदेवाला हाताला धरूनच आणलं इकडं. मी तिला विचारलं, ताई तू कशा करता नवरदेवाला हाताला धरून आणलं? तिने सांगितलं, महाराज रामदास स्वामी पळाले तेव्हापासून विश्वासच राहिला नाही यांचा. हे असंच आणावं लागतं, आणि 7 बाऱ्यावर नाव काबीज झालं की सोडून द्यावं लागतं. जे न लिहिले लल्लाटी ते करी तल्लाटी. म्हणून तलाट्याची पाटी कदापि न सोडावी उद्धवा, पाहतान भागवतात ओवी. ही बगल पुराणातली महाराजाची, नवीन पुराण निघालेले बगल पुराण. हो, अशी आहे. म्हणून महाराज सावध नाहीत. पण रामदास स्वामीला पहिल्यांदा ब्राह्मणानं सावधान म्हणल्याबरोबर महाराज रामदास स्वामीनं विचार केला, हे कुणाला सावधान नाहीये,
हे माझ्यासाठी सावधान आहे. खरं सांगू का तुम्हाला? हो, मला एक जणाने विचारलं, म्हणले महाराज खालचे लोक शेवटचं मंगलाष्टक झाल्यावर टाळ्या कशामुळे वाजवित येत? मी म्हणलं तुझ्या लग्नात नाही का वाजविल्या? नाही म्हणला वाजविल्या होत्या, पण माझं लक्ष टाळ्या वाजवणाराकडे नव्हतं. मग माझं बाशिंगाच्या आतून दुसरीकडेच लक्ष होतं म्हणलं माझं. असे बरं म्हणलं मग हो कशा करता टाळ्या वाजवितेत? मी म्हणलं वेड्या, ते टाळ्या का वाजवितेत माहिती का? खालचे लोक अनुभवी असतात, अनुभवी, आणि ते सांगत असतात आपल्यासारखंच फसलं रे फसलं. टाळ्या वाजून सांगतात ते, पण ह्याला उशिरा कळतं आपण फसलो म्हणून. गाडी निघून गेल्यावर गटुडं घेऊन निघाला पठ्ठ्या. म्हणून रामदास स्वामीला सावधान म्हटल्याबरोबर पहिल्या मंगलाष्टकाला डावा पाय पुढून उजवा पाय पाठीमागे, आणि दुसऱ्यांदा सावधान म्हणलं की हरणासारखी उडी टाकली महाराज, आणि रामदास स्वामी पळाले. आणि त्या काळाला जिंकून एके दिवशी रामदास स्वामी हो महाराज संतत्वाच्या पदाला प्राप्त झाले. माझ्या तो नाथ महाराजाची आरोळी ऐकली म्हणून सावध झाला, सावध. रामदास स्वामी सारखे सावध झाले, आणि त्याच्यानंतर सावध झाले ते गौतम बुद्ध महाराज, पाटलीपुत्र नगरीचा राजपुत्र हो सिद्धार्थ. सिद्धार्थ हो एकदाच सावध म्हणल्याबरोबर सावधान झाला महाराज. एकच मड पाहिलं त्यांनी. हो कशा करता? युवक मेळाव्याचं उद्घाटन करण्याकरता निघाले महाराज. सिद्धार्थ राजकुमार होता, आणि केवढं राज्य होतं गौतम बुद्धाचं, केवढं राज्य होतं. आताचे इराण, इराक, आताचा अफगाणिस्तान, पख्तून, पाकिस्तान, हो म्यानमार, बांगलादेश, ब्रह्मदेश, सिलोन, इंडोनेशिया, आणि पुन्हा अंदमान निकोबार बेट आणि भारत, एवढ्या देशाचा हिंदुस्थानचा सम्राट होता महाराज तो. आणि युवक मेळाव्याचं उद्घाटन करायला निघाल्यानंतर, रथामध्ये आरूढ झाल्यानंतर सारथ्याला विचारलं, त्यांनी काय विचारलं तर एकच म्हातारा पाहिला त्याने, थरथर कापणारा आणि गलित गात्र झालेला, काठी टेकणारा. त्यांनी म्हातारा कधीच पाहिला नव्हता. सारथ्याला विचारलं हा कोणता प्राणी आहे? सांगितलं हा माणूस आहे. म्हणले माणूस असा कसा काय? म्हणले माणूस बाल्यदशेत जन्माला येतो, तरुणपणामध्ये येऊन वृद्धापकाळामध्ये असा होतो. प्रत्येक माणूस असा होतो? हो असाच होतो. काहूर माजलं. मी ज्या युवक मेळाव्याचं उद्घाटन करायला चाललो तो युवक मेळावा नाही, तो तर वृद्ध मेळावा आहे, म्हातारा मेळावा आहे. आणि हे रथ माघारी फिरव. तरुणपण म्हणजे म्हातारपणातली पायरी आहे. बाल्यदशा पौगंडावस्था अस्ति जायते वर्धते विपरिणामते, आधी करून षड विकार म्हणजे स्टेशन आहेत. स्टेशन चालणाऱ्या आयुष्याच्या गाडीवरचे हे स्टेशन आहेत. आणि मी युवक मेळाव्याचं उद्घाटन करायला चाललो. माघारी रथ फिरविल्यानंतर पुढच्या चौकातून एक प्रेत दिसलं महाराज. आणि प्रेत दिसल्यानंतर त्याने विचारलं ही कशाची मिरवणूक आहे? सारथ्यानं सांगितलं युवराज ही मिरवणूक म्हणजे तसा म्हातारा झालेला माणूस असा मरतो. मरतो म्हणजे काय होतं? सांगितलं तो शरीरातून निघून जातो प्राण. आणि कुठे जातो तो सांगता येत नाही. मग कधी परत येतो? म्हणले कधीच नाही. कधीच नाही? हो कधीच नाही. आणि मग जर असा माणूस मरत असेल आणि कधी येत नसेल तर एवढं कमवलेलं या सृष्टीचं काय करायचं? याचा कोण धनी आहे? मालक कोण आहे? सांगितलं नाही सांगता येत युवराज, मला नाही सांगता येत. असा मरतो माणूस असं? हो. बर मग आता त्याची मिरवणूक कुठं चालवली? म्हणले स्मशानभूमी. कशाला चालवली? म्हणले जाळण्याकरता. तोंडावर हाणून घेतलं जाळण्याकरता. आणि कोण जाळतं? म्हणले त्याचाच मुलगा. तोंडावर हाणून घेतलं त्यांनी
ज्या मुलाचे लाडकोड केले तो मुलगा बापाला जाळतो. ह्या युगातला कसला रीतरिवाज आहे हो? मी माझ्या बापाला जाळणार, हो जाळणार. माझा राहुल मला जाळणार, हो जाळणार. महाराज विषयाच्या बाजूनं धावणारी ऊर्जा वैराग्याच्या बाजूनं धावायला लागली, वादळ उलट फिरलं आणि वैराग्य प्राप्त झालं गौतम बुद्धाच्या ठिकाणी. आणि जर माणूस मेलेला परत येत नाही, हो, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ही अशी अवस्था जर झालेली असेल तर हे वैभव काय करायचं आहे? महाराज एवढ्या मोठ्या राज्याचा त्याग केला, त्याग. आणि एक संन्यासी येत होता, संन्याशाला विचारलं, तुम्ही मरण पाहिलंय? हो पाहिलंय. मला तुम्ही दाखवाल? हो दाखवतो. आणि महाराज रथाच्या खाली उडी मारली आणि सारथ्याच्या पाठीमाग त्या संन्याशाच्या पाठीमाग जाऊन बौद्ध गयेला पिंपळाच्या झाडाखाली विपश्यना नावाची ध्यान धारणीची पार्वतीनं आणि शंकरानं जगाला 108 विधी दिल्या परमात्म्याकडे जाण्याच्या. त्या विधीपैकी एक विधी म्हणजे विपश्यना, आणि ती विपश्यना गौतम बुद्धानं स्वीकारली आणि त्याच्या माध्यमातून मी देह नाही, मी आत्मा आहे या स्वरूपापर्यंत गौतम बुद्ध गेले आणि परमपदाला प्राप्त झाले. महाराज परमपदाला प्राप्त झाले. म्हणून 2 लोक सावध झाले. त्याच्यानंतर मरण आणि दुसऱ्याचं मरण पाहिल्यानंतर माझे तुकोबाराय सावध झाले. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मरणाहाती सुटली काया. आणि या दृष्टिकोनातून आपुले मरण पाहिले म्या, डोळा तो झाला सोहळा अनुपम्य, जगद्गुरु तुकोबाराय जागे झाले. म्हणून नाथ महाराजाच्या शब्दाला सार्थकता आली. महाराज म्हणून त्याच्याकरता रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या देहरूपी नगरीचा आम्हा नाही भरवसा. अरे भरवसा आहे का महाराज? कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. हारे सावध तोडा माया अशा, काही न चले मग गळा पडेल. हो, म्हणून गळ्याला फासा पडेल. महाराज हे संतांचे वचन सारखे आहेत. म्हणून महाराज तुम्हाला आम्हाला साथ घातली. कशाची साथ घातली? मायबापाचं नातं जोडलं आणि तुम्हाला आम्हाला सावध होण्याकरता ध्रुवपदामध्ये मायबापाच्या नात्यातून हाक घातली. उठा की जी माय बाप कसे लागले झोप, उठा की जी माय बाप कसे लागले झोप. कसे लागले झोप, उठा की जी मैं बाप कसे लागले झोप, उठा की मैं बाप
ते 9चं कीर्तन होतं, परंतु ग्रंथाचं पूजन असल्यामुळं थोडा वेळ झाला, म्हणून आता 9:30 वाजून गेलेले आहेत. लोकांना फराळ करायचे आता, म्हणून त्याच्याकरता तुमच्या प्रसादाची मी काळजी घेतो. आणि कीर्तन तर अजून किती बी सांगता येईल महाराज, कारण पूर्ण 2-3 चरण मोठाले राहिलेले आहेत. आणि इतके चरण जर सांगत बसलं तर तुम्ही माझ्या चरणावर डोकं ठेवताना आता आटपत घ्या महाराज. हो, म्हणून त्याच्याकरता मी तुम्हाला तकलीफ देत नाही. हो, उठा की जी मायबाप कशी लागली झोप. आम्हाला मायबाप म्हणले महाराज, कारण आपण त्यांचे मायबाप नाही, ते आपले मायबाप आहेत. पण आपल्याशी नातं मायबापाचं जोडलं महाराज. मुलगी सासर घरी नांदन आली, माहेर घरी आल्याच्या नंतर महाराज 8 वाजेपर्यंत झोपते. त्यावेळेस तिचा भाऊ म्हणतो, ताई अगं उठ ना, आम्हाला तू करदोडा बांधायला, आम्हाला राखी बांधायला आलीस का झोपायला आलीस, उठ. असं म्हणल्याबरोबर तिची आई म्हणते, बाळ्या तुला काही कळतं का थोडंफार, 50 माणसाचं काम करून माझी लेक आलेली आहे, झोपू दे तिला. आणि मग झोपल्याच्या नंतर 8 वाजेपर्यंत तिनं आपलं 10 वाजेपर्यंत झोपायचं. आणि 10 वाजता मग आईनं तिला उठवायला जायचं. आणि तिचं उठवणं कसं असायचं महाराज, तर बुचडा सुटलेला असायचा, खाली हात घालायचा असा, तोंडावून असा आलापाला घ्यायचा, हात फिरवायचा, गालाला आपल्या बोटं मोडायचे. आणि किती बी मुलगी मोठी असली तरी त्या आईनं तिचा एक मुखा घ्यायचा महाराज. आणि मग तिचं उचलायचं ना आपल्या छातीवरती घेऊन पाठीवून हात फिरून दाढीवटी धरायची. आणि मग तिचा दंड थोपटायचा आणि सांगायचं, बाई माझ्या लेकीनं खानदानी आहे म्हणून त्याच्याकरता तिनं सहन केलं माय, दुसरीनं सहन केलं नसतं, म्हणून उठ माय, उठ माय. आता माय ही हिची असती का ही हिची असते, पण तिनं म्हणायचं उठ माय, उठा. आवाजावं बोलायचं लेकीला महाराज, उठा. तसं संत आमचे मायबाप आहेत, पण आमच्या पायावरती डोकं ठेवून सांगतात, उठा की जी मायबाप कशी लागली झोप. आम्हाला मायबाप म्हणतात महाराज. आणि हुजूर जाऊन या, त्या भगवंताला हुजूर जाणं म्हणजे शरणांगत जाऊन. हुजूर हा उर्दू शब्द आहे. आणि नाथ महाराजाच्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेस सत्ता दुसरी असल्यामुळं हुजूर जाऊन या, एवढी चुकवाजी खेप, एवढी जन्म मरणाची खेप चुकवा मायबाप. म्हणून नाथ महाराजांना मातृत्वाच्या हृदयानं उठवलं, कारण आईचं हृदय लेकीला उठवण्याचं कवळं किराळ, आणि त्याच्यापेक्षा सासूचं उठवणं जास्त कवळं किराळ महाराज. आता सासूचं उठवणं सांगत नाही महाराज तुम्हाला, फक्त इथं मायबापाचं उठवणे, आईचं उठवणे. म्हणून संत आमचे, तुम्ही संत मायबाप कृपावंत, पण ते उठवतात. आणि तुम्हाला आम्हाला हुजूर जाऊन या, एवढी चुकवा जी खेप, एवढी चुकवा. आणि जी शब्द वापरला महाराज, कारण जी हा शब्द इतका नम्र आहे, म्हणून ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानेश्वरीत पहिला शब्द आहे ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जो जी. जी शब्दानं केवढं मोठं सांगितलंय महाराज. म्हणून पूर्वीच्या काळात गुरुजीनं विद्यार्थ्याला हाक मारली तर जी म्हणण्याची पद्धत होती, सासूनं सुनेला हाक मारलं तर जी म्हणण्याची पद्धत होती. हो हो जी. आणि ते बी जी म्हणायचं म्हणजे असं नाही महाराज, जी असं वर तोंड करून नाही. मग जी म्हणायचं म्हणजे कसं, इथं हल्ली पाहिजे ती सून, हो सूनबाई जी, असं खाली हे करायचं बघायचं आणि जी म्हणायचं, एवढी पद्धत. हे नम्रता आहे महाराज जी मध्ये. म्हणून नाथ महाराजांनी इथं तुमच्यासाठी मायबापाची तर उत्तम उपमा लावलीच, पण जी हे पद लावलं महाराज. गुरुजीला गुरुजी हे पद मोठं आहे, हो जी म्हणण्याची, गुरु हा शब्द मोठा आहे. आणि त्याच्यानंतर गुरुला जी लावल्यामुळं जगातला सगळ्यात मोठा शब्द झाला. पण काय करावं, गुरुजीला गुरुजी आवडला नाही महाराज, आणि त्यांनी सर काढला. सर म्हणल्यावर आवडत, पण सर म्हणजे केवढा मोठा शब्द आहे. आपल्याकडं जर बैलाला गाडीला आणि अवताला जर झुपलं आणि मागं जर वडायचं असलं तर काय म्हणते त्याला,
उग मी मार खाऊन जात नाही महाराज, तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू महाराज तुम्हाला. हो, अशी पद्धत आहे महाराज. म्हणून त्याच्याकरता जी शब्दानं आमचा आदर व्यक्त केला, मायबाप शब्दानं आदर व्यक्त केला, म्हणून उठा की जी मायबाप कशी लागली झोप, आणि हुजूर जाऊन या एवढी चुकवा जी खेप, एवढी जन्म मरणाची खेप चुकवा बाबानो. म्हणून जाग व्हा, आत्मज्ञान मिळवा, आणि भक्तीच्या मार्गानं परमेश्वराकडे जा. आणि तो भक्तीचा मार्ग मला कुणी दाखवला? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणायचं काय? विठ्ठल जय 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 विठ्ठल. पुढे देवा पुढे उतरे क्षमा अपराध महाराज करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका मने ज्ञानेश्वरा. राखा पाया किंकरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम. कुंडली वरदार विठ्ठल. संत मुक्ताबाई महाराज की जय. श्री संत मुक्ताबाई व श्री संत हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव सोहळा साजरा होत असताना हे आजचं एकादशीचं जागराचं कीर्तन 7वं पुष्प आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण महादेव महाराज राऊत महाळज जावळा बीड अत्यंत या सप्ताहावर आणि या घरात नेहमीच बाबांवर प्रेम आहे असं व्यक्तिमत्व आणि असे महात्मे या सप्ताहाच्या निमित्तानं येत असता म्हणून आपल्याला ही ऊर्जा मिळते आणि भविष्यात हा कार्यक्रम करण्यासाठी हा चालवण्यासाठी तुमच्या आशीर्वाद मिळतात महाराज. खूप सुंदर असं विवेचन आम्हाला ज्ञान मिळालं, आपणाकडून मिळालं. सप्ताह समितीच्या वतीनं मी आपलं खूप खूप आभार मानतो आणि आम्ही नेहमीच तुम्हाला आमंत्रित केल्यानंतर तुम्ही येता, आमंत्रण दिल्यानंतर येता. आज सकाळी त्या महाराजांचा एक फोन आला. महाराज म्हटले अरे कार्यक्रमाचा काही फोन नाही आज, काय महाराजांनी का फोन केला नाही? म्हटलं नाही, महाराजांनी फोन केला जरी नाही पण एकदा सांगितल्यानंतर नानांनी जो शब्द सांगितला त्यांनाही माहिती आहे. महाराज म्हटले ते मला माहीत आहे. नानांनी ज्यावेळेस एखादा प्रोग्राम घेतला की परत तो फायनल असतो आणि आजपर्यंत ती प्रथा महाराज आपण तुम्ही आम्हाला ज्या वेळेस आम्ही तुम्हाला निमंत्रित केलं तुम्ही आलात. खूप धन्यवाद, खूप आभार, धन्यवाद. आजची सकाळचा जो गाथा पारायणाचा नाश्ता झाला तो आमचे गुंजाळ साहेब यांचा होता, वॉच कंपनी यांचा होता. तसेच सकाळची अन्नदानाची पंगत आमचे मित्र आणि या परिसरातील एक हरहुन्नरी कार्यकर्ता आमचे गणेश वराडे यांचं होता. त्यांचंही सप्ताह समितीच्या वतीनं हार्दिक आभार. आणि आजची एकादशीची जी सायंकाळची भोजन आहे, संत पंगत आहे, ती संत पंगत आपल्या सप्ताहाचे कार्यकर्ते नव्हे सर्व सांभाळणारे असे माझे बंधू श्री राजेंद्र कारभारीनी हेही एक वारकऱ्याची चिरंजीव आहे आणि वारकरी परंपरा त्या घराण्याची आहे. त्यांची कन्या ही मागच्या वर्षी ज्यावेळेस सर्व्हिसला लागली तिने पहिला विचार केला की माझ्या पहिल्या पगाराचा अन्नदान हे सप्ताहामध्ये या अखंड हरिनाम सप्ताह जनतानगरमध्ये तिच्या पहिल्या पगाराचं अन्नदान इथं झालं. आणि त्यानंतर याही वर्षी तिने सांगितलं की मला ह्याही वर्षी कल्याणी राजेंद्रने हे त्यांची कन्या आहे, या दोघा वडील आणि मुलगी या दोघांची मिळून आजची पंगत आहे. खूप धन्यवाद आहे, खूप आशीर्वाद आहे. ही वारकरी परंपरेत असलेलं घर हे सुसंस्कारित घर आहे. त्यांची परंपरा मुलांनी सुद्धा जोपासली. आज तिसरी पिढी आहे आमची. असं घरानं आमचं एक मित्र नव्हे भाऊ म्हणून आमचं प्रेम आहे आणि ते प्रेम
कायम टिकावं ही अशीच त्यांची वागणूक आमची सर्वांची आहे. पुढच्या पिढीला सुद्धा तेच आहे की आमचे राजूभाऊ जर भेटले नाही तर आमच्या चिरंजीवाला आणि कन्याला कळमत नाही, सकाळी उठल्यानंतर पहिली भेटायला येणार. अशी आमची एक जवळीक आहे आणि ही एक प्रेम आहे. हे धन्यवाद आहे राजूभाऊ, तुम्हाला खूप आशीर्वाद या वारकऱ्यांचे आपल्या सर्वांना आहे, आपल्या कुटुंबांना आहे. या वारकऱ्यांचा आशीर्वाद आपण घेतोय म्हणून आपली प्रगती आहे. इथं आल्यानंतर जे प्रगती झाली ती अत्यंत मोठी झाली आणि आज भविष्यात सुद्धा खूप चांगली प्रगती आपल्या मुलांची सुद्धा होणार आहे. या निमित्तानं आमच्या ही जी आजची कीर्तन सेवा आहे, आमचे मित्र श्री सोमनाथ रामचंद्र इनामके हे माझे बाजार समितीत काम करत असताना ते ट्रॅक्टर घेऊन यायचे. गोणी म्हणजे शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरमध्ये गोणे आणायचे आणि ते गोणी घेऊन यायचे. त्यावेळेसचे माझे मित्र झाले. आणि एक आज तुम्हाला सांगतो, त्यांचं सिद्धिविनायक ॲग्रो एक्सपोर्ट कंपनी म्हणजे फ्रूटचा जो व्यवसाय आहे, एक्सपोर्टचा व्यवसाय झाला आणि अत्यंत मोठी अशी त्यांचे भगवंतानं खूप मोठं केलं. आणि त्यांनी सुद्धा या सप्ताहामध्ये मागील काळामध्ये सुद्धा मदत केली. आणि यावेळेस ज्यावेळेस मी फोन केला की म्हटलं भाऊ असा कार्यक्रम आपला आहेच आणि तुमचं नेहमीच योगदान आहे, पण यावेळेसची जागरची जी संत सेवा आहे, कीर्तन सेवा आहे, आपणाकडून हवी आहे असं मला वाटतं. त्यांनी 5 मिनिटाच्या अंतरावरच 1च मिनिटात सांगितलं. 5 मिनिटंसुद्धा नाही, 1च मिनिटात मोबाईलवर मी फोन केला. ते म्हणे काय असेल आपण कीर्तन सेवेचं दान करू. आणि ते आज या सप्ताहाच्या निमित्तानं सोमनाथ शेठ इनामके हे उपस्थित आहेत. त्यांचंही सप्ताह समितीच्या वतीनं खूप खूप आभार. तुम्हालाही खूप आशीर्वाद आहे. खूप चांगलं झालं आहे, आणखीन चांगलं एक्सपोर्ट होतो आहे माल. त्यांचं जे फ्रूटचा व्यवसाय एक्सपोर्ट होतो, फ्रूट जे आहे ते सर्व एक्सपोर्ट करता असा त्यांचा एक मोठा व्यवसाय आहे. आपला सर्व कुटुंब त्यांचं आलेलं आहे. त्या कुटुंबाला सुद्धा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं खूप खूप आभार आहे. आणि आजचे जे सकाळचे कार्यक्रम झालेत, अत्यंत सुंदर असे सर्व प्रोग्राम आजपर्यंत 7 दिवसामध्ये झाले. हे साजरं होत असताना, हे 37 वर्ष साजरं होत असताना आम्हाला माझे लहानपणापासून आमच्याकडे असणारे हरिभक्तपरायण अनिल महाराज टेकुडे हे ज्यावेळेस आमचं बोलणं झालं आणि ते म्हटले की नानांच्या सप्ताहामध्ये काय विचारायचं, तुम्ही सांगितलं भाऊ, सांगण्यापेक्षा मीच येणार आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण दिवस 8 दिवस म्हणजे आता उद्याचा दिवस तर आहेच, ते 8 दिवस या सप्ताहासाठी मृदंगवादक एक महाराष्ट्रातील नामवंत असं त्यांचं नाव आहे. मृदंगवादक विशारद, अनेक पदवी आहेत, त्यांचे क्लासेस आहेत. रावरीमध्ये त्यांनी सुंदर असे क्लासेस, मुलांचे क्लासेस चालू केलेत. आणि ताहराबादच्या कवी महिपती महाराज सप्ताहाचं नियोजन करताना अत्यंत महत्त्वाची भूमिका अनिल महाराजांनी निभावली. आणि मी त्या सप्ताहात त्यांचा एक मेसेज आला आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7ला वारकरी भूषण उमेश महाराज दशरथी यांच्या कीर्तनाला गेलो. आणि त्यानंतर त्यांनी पण या सप्ताहास खूप मदत केली. आणि आलात आपला सप्ताह समितीच्या वतीनं आपल्याला खूप 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 शुभेच्छा. आणि आमचे सोमनाथ महाराज पसपिन हेही गायक म्हणून आम्ही निमंत्रित केलं. आणि त्यांना एक शब्द नानांनीच टाकला. नानांनी ज्यावेळेस शब्द वापरला त्यांनी लगेच 5व्या मिनिटाला यस म्हटलं आणि ते आले. त्यांचंही सप्ताह समितीच्या वतीनं खूप आभार. तसेच ऋषिकेश हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज शेटे यांना आणण्याची कल्पना अनिल महाराजांचीच आहे. अनिल महाराज म्हटले भाऊ तुम्ही काही काळजी करू नका, मी घेऊन येतो. मला काही नाव सांगितलं नाही, पण त्यांनी असं व्यक्तिमत्व या सप्ताहामध्ये आणलं की आम्हाला गायनाच्या माध्यमातून सप्ताह कीर्तनाला जी साथ लागती ती अत्यंत सुंदर अशी साथ सर्वांची मिळाली. खूप खूप धन्यवाद आहे. त्यांनाही शुभेच्छा. या सप्ताहाच लहानपणापासून आमच्याकडे येणारे ऋषिकेश महाराज घुले हे संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा रथामागे 1 क्रमांकाची आमची दिंडी आहे. त्या दिंडीमध्ये अत्यंत उत्साहपूर्वक वादक आणि वाजवून म्हणजे मृदंग वाजवत असताना गायनसुद्धा उंच आवाजात करता आणि आमचा उत्साह वाढतो. सगळे वारकरी म्हणतात ऋषिकेश वाजवायला लागला आणि गायला लागला का सगळे खुश होता, नाचत नाचत जाऊ. अशा पद्धतीनं त्यांचं काम आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या माध्यमातून बाळासाहेब जारोटे हेही आमच्याबरोबर सप्ताह संताजी महाराज पालखी सोहळ्यात असतात. विठ्ठल महाराज वैभव महाराज कांबळे
हरिभक्तपरायण वैभव महाराज कांबळे हे देखील ज्या ज्या वेळेस नानांनी निमंत्रित होतं, ज्या ज्या वेळेस कार्यक्रम असतो, अचानक जरी बोलवलं तर 5व्या मिनिटाला येतात असे हरिभक्तपरायण वैभव महाराज कांबळे, त्यांचंही सप्ताह समितीच्या वतीनं आभार. आणि या सप्ताहाचं साजरा होत असताना जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायणाचे व्यासपीठ नेतृत्व अनेक वर्ष नानांनी फक्त म्हणजे शब्द सप्ताह असा आहे आणि या तारखेला सुरुवात होणार आहे हे सांगितल्यानंतर त्यांनीच हे संपूर्ण नियोजन केलं. आणि वादकसुद्धा रुपनार महाराज त्यांनीच आणले. असे आमचे म्हणजे माझे गुरुवर्य आधारस्तंभ भविष्यात मला हे कामकाज कार्य करत असताना त्यांची अत्यंत नितांत मदत नेहमीच नानांना झाली आणि भविष्यात ही चालवताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना होणार आहे. असे हरिभक्तपरायण सुदाम महाराज कोकणे यांनी अत्यंत सुंदर 7 दिवस असं गाथा पारायण केलं. त्यांच्याबरोबर नर्मदा परिक्रमा 5वी ही 7वी वेळ आहे असे हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज खताळ यांनी सुद्धा गाथा पारायणाचं नेतृत्व केलं. या दोघांनाही आणि सर्व गाथा पारायणाला बसलेल्या वाचकांना खूप खूप आभार आहे. आणि ताईंनी मला नानांना शब्द दिला आणि मला भेटल्या, त्या म्हटल्या की ह्यावेळेस आपण अनेक चांगली उच्चांकी अशी उपस्थिती वाचनामध्ये आणण्याचं काम ताईंनी केलं. त्यांनाही धन्यवाद. आपण सर्व या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण केदार भाऊ भंडारी माहेश्वरी दिंडीचे प्रमुख हे नेहमीच या सप्ताहास खूप सहकार्य असतं. ज्या ज्या वेळेस वारकरी संप्रदायाचं कार्य असेल त्यावेळेस ते मनाने तनाने धनाने सर्व प्रकारे त्यांचं सहकार्य होत असतं. त्यांचंही सप्ताह समितीच्या वतीनं हार्दिक आभार. तसेच हरिभक्त ज्येष्ठ वारकरी आमचे हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज वाकळे हेही बाळेश्वर मंदिर सांभाळत असताना तिथं सप्ताह करता आणि सप्ताह करत असताना एक वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनी जोपासली आणि ते सर्व बाळेश्वर मंदिराचे भजनी मंडळ या सप्ताहामध्ये येत असतं, सहकार्य होत असतं. त्यांचंही धन्यवाद. या सप्ताहाच्या निमित्तानं अनेक जणांनी तन मन धनाने प्रत्येकाने मदत केलेली आहे. माझ्या रहिवाशांनी सुद्धा पूर्ण मदत केली आणि त्यांचंही पावबाकी परिवार असेल, आमच्या या गल्लीतील सर्व रहिवासी, मसोबा मित्रमंडळ, आमचं मसोबा तरुण मित्र विश्वतारा तरुण मित्र मंडळ आहे, त्या मंडळानं सुद्धा चांगली वाढण्याची सेवा आत्तापर्यंत केली. त्यांचंही पूर्ण सहकार्य आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माझे माथाडी कामगार जे बाबांच्या बरोबर होते आज माझ्याबरोबर आहे आणि त्यांनी मला त्या संस्थेवर संचालक म्हणून पाठवलं. त्या प्रत्येक माथाडी कामगाराचं या सप्ताहामध्ये खूप योगदान आहे. त्यांचंही सप्ताह समितीच्या वतीनं आभार. जनता नगर परिसरातील सर्व नागरिकांचा आभार. या सप्ताहाच्या निमित्तानं आमचे बाबांबरोबर असणारे ज्येष्ठ बंधूज विजय भाऊ भडांगे, अजय भडांगे यांचं इथं रघुनंदन मॉल आहे मागच्या बायपासला, एक मोठा मॉल आणि माथाडी कामगार म्हणून काम केलं आणि एक चांगला मॉल त्यांनी निर्माण केला. त्यांना व्यवसायामध्ये खूप प्रगती केली. ही सगळी पांडुरंगाची कृपा आहे. बाबांबरोबर राहिले आणि बाबांच्या विचाराबरोबर राहिले, त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि मला सुद्धा मोठे भाऊ म्हणून खूप सहकार्य त्यांचं आहे. त्यांचंही सप्ताह समितीच्या वतीनं आभार. तसेच या सप्ताहाच्या निमित्तानं आमचे शांताराम भाऊ करपे तेही उपस्थित आहेत. या सप्ताहामध्ये भाग घेत असताना गाथा पारायणाचा कार्यक्रम होत असताना मागील वर्षीही आमचे नायब तहसीलदार साहेब रिटायर झालेत, श्री कृष्णाजी वालझाडे साहेब, हे इथंच या परिसरात राहतात. ते सुद्धा या सप्ताहाच्या निमित्तानं खूप 2 वर्ष गाथा पारायण केलं. त्यांनाही धन्यवाद. आमचे काका आहेत जे आता पोलीसमध्ये होते, रिटायर झाल्यानंतर काकी येत होत्या, पण आता काकांनी ह्यावेळेस मला विचारलं, म्हणे पारायणाला बसायचं आहे, कसं मला बैठक होईल का? नाही बैठक झाली तर खुर्चीवर बसा म्हटलं, काकांना म्हटलं. आणि त्यांना इतका आनंद मिळाला. आज तर नगर प्रदक्षिणेमध्ये खूप नाचत हरिपाठ त्यांनी म्हटला आणि त्यांनीही ह्या सप्ताहामध्ये सहभाग घेतला. त्यांचेही खूप आभार. या सप्ताहाच्या निमित्तानं आमचे मुळे साहेबांचं नानांवर आणि वारकरी संप्रदायाच्या विचाराने त्यांनी प्रेरित होऊन, वारकरी संप्रदायाच्या विचारानं प्रेरित होऊन संप्रदायाच्या मध्ये काम करण्याचा रिटायर झाल्यानंतर खूप वेळ दिला आणि वेळ देत आहे. सप्ताह समितीच्या वतीनं हार्दिक आभार. तसेच आमचे माधवभाऊ रहाणे हे देखील सप्ताहाच तर आहेच, पण वारीमध्ये सुद्धा आमच्या बरोबर असतात. सहकुटुंब सहपरिवार आईपासूनची परंपरा आहे. त्यांनाही सप्ताह समितीच्या वतीनं धन्यवाद. तसेच आमचे सुमंत महाराज काळे हेही सप्ताहामध्ये पूर्ण कुटुंब सहभाग, त्यांचे मुलं आहेत ते सुद्धा पखवाद वाजवतात.
खूप चांगला असा कुटुंब आहे. त्यांनाही सप्ताह समितीच्या वतीनं हार्दिक आभार. हे सप्ताह करत असताना आमचे संताजी महाराज पालखी सोहळ्यातील आचार्य आहे रमेश बर्डे, त्यांना तसेच सर्व सांभाळणारे बाळासाहेब लहानू शिंदे, सूर्यभानजी शिंदे, भास्कर जयराम भाऊ पानसरे, सोपानराव आरगडे, हे आमचे तिथलं सर्व सांभाळतात. म्हणजे तिकडचं अन्नदानाचं नियोजन इथलं सुद्धा पालखीतलं सुद्धा आम्ही कधी पाहिलं नाही. रावट्या आम्हाला एवढंच माहिती आहे, फक्त वेळेला काय भेटल ते जेवण त्यांनी ठरवायचं आणि त्यांनी करायचं असं ते काम करतात. इथं सुद्धा 8 दिवस ते उपस्थित आहे. त्यांचंही तसेच आमचे ढेरंगे म्हणून आचार्य आलेत आणि खंडेलवालजी महाराज यांचं आचार्य आहेत, राजस्थानी आहेत. ते नेहमीच म्हणतात सप्ताहाचा जो प्रसाद असेल सेवाभावी वृत्तीने ते करता. त्यांनाही सप्ताह समितीच्या वतीनं खूप धन्यवाद आहे. या सप्ताहाच्या निमित्तानं हा जो मंडप आहे, लाऊडस्पीकर आहे, ही संपूर्ण व्यवस्था आहे. ही जी इथली जी व्यवस्था असेल, स्टेज असेल, सर्व काही असेल, हे सर्व आमचे शांताराम भाऊ लांडगे, अलंकार मंडप डेकोरेशन वडगाव लांडगा यांनी 2 वर्षापासून सांभाळली आणि अत्यंत सुंदर अशी सांभाळली. त्यांचं आवाज हा पोचवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनाही सप्ताह समितीच्या वतीनं धन्यवाद. तसेच आमचे हे जे शूटिंग आहे, माझा कीर्तनकार चॅनल आहे, उमेश भुसारी, हे मागच्या वर्षापासून आपलं हे ज्या कार्यक्रमाचं सर्व ते हे शूटिंग करत असता त्यांना सुद्धा सप्ताह समितीच्या वतीनं धन्यवाद. आपण आलात, आपण सर्व वारकरी आणि इथं येणारा प्रत्येक वारकरी, माझा म्हणजे हा वारकरी आल्यानंतरच सप्ताह होतो आणि वारकरी दिसला की आम्हाला आनंद होतो. वारकऱ्याशिवाय हा आमचा सप्ताह हा जरा होत नाही. हा प्रत्येक वारकरी येतो आणि अंदाने येतो आणि तो येत असताना नुसता येत नाही, सेवा भावी वृत्तीतला वारकरी येतो. तोच कोणत्याही अभिलाषेतला नाही. म्हणजे नानांचं जे तत्व आहे, आत्तापर्यंत सप्ताह 37 वर्षात आता हे पूर्ण होत आहे. पूर्ण होत असताना नानांनी जे तत्व सांभाळलं की कुठेही मागणी करणारे माणसाला बोलवलं नाही आणि ते तत्व आम्ही सर्व इथल्या जे सप्ताह समितीचे कार्यकर्ते आहोत ते सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सांभाळण्याचा भविष्यात देखील प्रयत्न करू. आपण सर्वजण आलात, खूप धन्यवाद आहे. यानंतर उद्याचा सकाळचा कार्यक्रम 4 ते 6 काकडा होईल. काकड्यानंतर आपलं 9 ते 11 हरिभक्त परायण वारकरी भूषण उमेश महाराज दसरथे यांचं काल्याचं कीर्तन होईल. तदनंतर काल्याचं कीर्तन झाल्यानंतर सर्वांनी मिळून जो काला केला आहे तो महाप्रसादाचं वाटप होईल. आणि या उद्याचे संपूर्ण कार्यक्रम आजपर्यंत 7 दिवस आपल्या सर्वांच्या सहकार्याने झालेत. उद्याचे सर्व कार्यक्रम करत असताना आपण सर्वांचं सहकार्य आहे, सर्वांचं सहकार्यानेच हा कार्यक्रम होत आहे. धन्यवाद आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपण आता फराळाचं जे नियोजन आहे ते सर्व कार्यकर्त्यांनी करावं ही सप्ताह समितीच्या वतीनं विनंती.